नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. आज मी तुम्हाला एक असा मंत्र सांगणार आहे जो प्रत्येकाला माहीत नाही. आणि खरं सांगायचं तर हा मंत्र सगळ्यांसाठी नाहीच आहे. कारण हा मंत्र शब्दांमध्ये नाही तर अनुभवामध्ये लपलेला आहे. अनेक लोक स्वामी समर्थांचं नाव घेतात, पण तरीही त्यांना परिणाम का दिसत नाहीत याचं कारण हा मंत्र न समजणं आहे. हा मंत्र आहे श्री स्वामी समर्थ. हो, तुम्हाला वाटेल की हे तर सगळ्यांनाच माहीत आहे, मग यात गुपित काय? पण खरी गोष्ट इथेच आहे. हा मंत्र फक्त उच्चारण्यात नाही, तर तो कसा घेतला जातो, कोणत्या भावनेने घेतला जातो आणि कधी घेतला जातो यातच त्याचं खरं सामर्थ्य लपलेलं आहे. एका भक्ताची गोष्ट सांगतो. तो रोज स्वामींचं नाव घ्यायचा, पण त्याच्या आयुष्यात काहीच बदल होत नव्हता. एक दिवस तो खूप त्रासात होता. सगळीकडे अडचणी, पैसा नाही, घरात भांडणं आणि मन पूर्णपणे तुटलेलं. त्या रात्री त्याने पहिल्यांदाच स्वामींचं नाव फक्त सवयीने नाही तर पूर्ण विश्वासाने घेतलं. डोळे मिटले आणि मनात एकच विचार, स्वामी, आता तुमच्याशिवाय कोणी नाही. आणि इथेच तो गुपित मंत्र जागा झाला. कारण स्वामी समर्थांचा मंत्र हा शब्द नाही, तो एक समर्पण आहे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे हार मानता आणि स्वतःला स्वामींच्या हवाली करता, तेव्हाच हा मंत्र काम करायला लागतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात अचानक बदल झाले नाहीत, पण त्याच्या मनात एक शांतता आली. आणि हाच पहिला संकेत असतो की स्वामी तुमच्यासोबत आहेत. अनेक लोक विचारतात की हा मंत्र किती वेळा घ्यायचा? पण खरं उत्तर आहे, वेळेचा संबंध नाही, भावना महत्वाची. काही लोक 1000 वेळा म्हणतात पण काहीच होत नाही. आणि काही लोक एकदाच मनापासून म्हणतात आणि त्यांचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. रात्री 3 ते 5 हा वेळ खूप शक्तिशाली मानला जातो. त्यावेळी घेतलेलं स्वामींचं नाव थेट मनात उतरतं. पण इथेही नियम नाही, कारण स्वामी वेळ पाहून येत नाहीत, ते भावना पाहून येतात. अजून एक गुपित, हा मंत्र मोठ्याने नाही तर मनात घेतला तर जास्त प्रभावी असतो. कारण मनातून घेतलेलं नाव थेट स्वामींपर्यंत पोहोचतं. आणि सर्वात महत्त्वाचं, हा मंत्र भीतीने नाही तर विश्वासाने घ्या. काही लोक फक्त समस्या आल्यावर स्वामींना आठवतात, पण खरा भक्त तोच जो आनंदातही स्वामींचं नाव घेतो. कारण स्वामी समर्थ हे फक्त संकटात मदत करणारे नाहीत, ते तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलणारे आहेत. जर तुम्हाला हा मंत्र खरंच अनुभवायचा असेल तर आजपासून एक छोटा नियम पाळा. रोज काही मिनिटं शांत बसा, डोळे मिटा आणि फक्त एकच नाव घ्या, श्री स्वामी समर्थ. पण शब्दांवर नाही, भावनेवर लक्ष द्या. सुरुवातीला काहीच जाणवणार नाही, मन भटकणार, विचार येतील. पण हार मानू नका, कारण इथेच सगळे लोक थांबतात आणि म्हणून त्यांना अनुभव मिळत नाही. पण जो थांबत नाही, जो रोज प्रयत्न करतो, त्याच्यासाठी हा मंत्र हळूहळू उघडायला लागतो. काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की तुमचं मन शांत होत आहे, भीती कमी होत आहे आणि एक अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. आणि तेव्हाच तुम्हाला समजेल की हा गुपित मंत्र खरंच काय आहे. तो शब्द नाही, तो एक अनुभव आहे. आणि हा अनुभव फक्त त्यांनाच मिळतो जे खरोखर स्वामींवर विश्वास ठेवतात. म्हणून लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ हा फक्त उच्चार नाही, तो एक दरवाजा आहे. आणि हा दरवाजा फक्त त्यांच्यासाठी उघडतो जे मनापासून त्यावर विश्वास ठेवतात. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.